पंच सागर वजगे आणि डॉक्टर राज बडेकर दोन्ही पंचांना आपण विनंती करू की स्पीडअप घ्या. शेवटचा सामना आहे आणि निर्णयावरती अंमलबजावणी केली. नारपोली टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपल्या नाणेफेकीच्या कौलावरती दिनेश पाटील तयार आहे. राज भोईर आपण राहुल भोईर आपण बघतो स्ट्रायकरला उभा आहे आणि पहिला चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव गेला. आपण बघतो 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये तब्बल कमीत कमी 50 ते 55 धावा या धावफलकावरती लावावे लागणार. कारण आपण बघितलं दिनेश पाटीलचा खेळ, त्याच्यानंतर नरेंद्र, त्याच्यानंतर कल्पेश म्हसकर फार घातक फलंदाजी. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय. राहुल भोईरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार आणि दिमागदार चौकार. आपण बघतोय या चेंडूवरती राहुल भोईरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार आणि दिमागदार मिडमध्ये चौकार आलाय आणि या 4 धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकाला थोडंसं आकार दिला गेलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 4 धाबा. 4 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावरती दिनेश पाटील आपण बघतो गोलंदाजी मार्कवर. दिनेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. दिनेशचा हा चेंडू राहुल भोईरने जबरदस्त तडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मोठा मासा गलाला लागलाय, तो म्हणजे राहुल भोईर नावाचं बादल मैदानाच्या बाहेर. निलेश शेलके आपण बघतो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये रवाना झालाय. निलेश शेलके आणि त्याच्या समेत तेजस बडेकर ही जोडी मैदानावरती आहे. अविनाश बडेकरनं आम्हाला सांगितलं की तब्बल 3 चेंडूवरती 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पहिल्या चेंडूवरती राहुलनं चौकार ठोकला, त्याच्यानंतर आलेली ही संकट किरवली संघावरती आणि आता मात्र निलेश आणि त्याच्या समेत तेजस बडेकर या दोन्ही खेळाडूंना आता चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. पहिले षटक प्रगती पथावरती दिनेश पाटील विरमण जादूवर गोलंदाजी मैदानावरती चालू आहे ती दिनेश पाटीलची. दिनेशचा हा चेंडू या चेंडूवरती सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांना. या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या 5 धाबा. 5 धाबा धावफलकावरती आल्यात. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. या ठिकाणी पंचांनी आम्हाला सांगितलं की हा चेंडू वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 6 धाबा. निलेश शेलके यांच्यासाठी बक्षिसांची खैरात लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपये. हा चेंडू तेजस बडेकर आपण बघतो या चेंडूवरती मात्र कोणताही प्रयत्न बॅटचा चेंडूचा संपर्क मात्र बिसावला. खेळपट्टीवरती हा चेंडू मात्र निर्धाव जातो. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. दिनेश पाटील आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती त्यानं अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे दिनेशचा हा चेंडू तेजस बडेकरने मारण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवरती दुसऱ्या विकेटचं पतन. 2 बाद धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 6 धाबा. षटक संपल्याचा निर्धार पंचांचा आलाय आणि 6 धाबा धावफलकावरती. निलेश शेलके आपण बघतोय ज्यानं लगातार 3 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रसाद शेलके यांच्याकडून. त्यांचे छोटे बंधू आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की लगातार 3 षटकासाठी 1000 रुपये. निलेश शेलके बघा त्यांना बक्षिसांची खैरात आली आहे. तेजस बडेकर मात्र बाद झाले. धावफलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 6 धाबा. 6 धाबा धावफलकावरती स्थिरावल्यात. गोलंदाज भावेश मोरे गोलंदाजी मार्क वरती आहे.
आपण बघितलं कुणा त्या दिनेश पाटीलनं मात्र चांगली कामगिरी केली मैदानावरती. अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी दिनेश पाटीलची. भावेश मोरेचा हा चेंडू निलेश शेळके आपण बघतो स्ट्रायकरला उभा आहे आणि हा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो निर्धाव जातोय. निलेश शेळकेसाठी लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रसाद शेळके यांच्याकडून. 6 धाबा धावफलकावरती लागल्यात. दुसरे षटक प्रगती पथावरती भावेश मोरे गोलंदाजी मार्ग पर. हा चेंडू या चेंडूवरती निलेश शेळकेला मात्र आशाभूत नजरेने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडूला थोडीशी उचली दिली गोलंदाज भावेश मोरेंना. चेंडू खेळपट्टीवरती मात्र निर्धाव जातोय. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं मी तर दडपण वाढेल तर किरवली टीमवरती धावफलकाचा विचार करायला गेला तर धाबा लागला धावफलकावरती 6 धाबा. 6 धाबा धावफलकावरती लागल्या. 2-6 एक चांगली सुरुवात मात्र आता करावी लागणार ती निलेश शेळकेला. या चेंडूवरती एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेला प्राधान्य दिले जाते आणि एकच धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं 7 धाबा धावफलकावरती. 7 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज भावेश मोरे गोलंदाजी मार्कवर. भावेश मोरे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू आपण बघतो आमच्याकडे सागर वजगेने इशारा दिला. पंचांनी आम्हाला सांगितला का हा चेंडू वाईड आहे आणि स्वेअरच्या मदतीने मात्र आबांतर धाबेला या ठिकाणी मैदानातून मागणी होती आणि या वाईडच्या मदतीनं धावफलकावरती धाबा आल्यात. त्या 8 धाबा. 8 धाबा धावफलकावरती आल्यात. समीर बडेकर आपण बघतोय किरवली गावचे सुपुत्र आहेत आणि युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते समीर बडेकर व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अमित भोईर या चेंडूवरती मात्र फसवला अमित भोईरला. त्या ठिकाणी भावेश मोरेना हा चेंडू खेळपट्टीवरती मात्र निर्धाव जाते. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. साई पिंपलकर आमच्या समेत जोडले गेले तर आशाने गावचे सुपुत्र. धावफलकाचा विचार करायला गेला साई तर 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. 8 धाबा. राहुल भोईर मी तर म्हणून जसा बाद झाला तशी थोडीशी गरंगत लागली किरवली टीमला. कारण प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य जरी दिलं तरी सुद्धा कमीत कमी 25 ते 30 धाबा जरी झाल्या तरी हा एक रोमहर्षक सामना मैदानावरती होईल. कारण दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि गोलंदाज भावेश मोरे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू आहे भावेश मोरेचा. आपण बघतोय 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 चेंडू टोटल फेकून झाले. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 9 धाबा. 2-9 एक संयमी सुरुवात मात्र मैदानावरती चालू होते किरवली टीमची. आपण बघतो भैरवनाथ किरवली विपक्ष नारपोली. हा संघर्ष मात्र अस्तित्वाचा प्रश्न गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. निलेश शेळके डावखुऱ्या हाताचा मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि 3 बाद धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 9 धावा. नऊ धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज नितेश पाटील आपण बघतो गोलंदाजी मार्ग वरती आणि तिसरा षटक प्रगती पथावरती. निखिल बडेकर आपण बघतोय स्ट्रायकरला उभा. निखिलच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावेच्या बरोबरीनं 11 धाबा धावफलकावरती. 11 धाबा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती क्यू अँड डायरेक्ट म्हणजे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावी लागणार आता ती किरवली टीमला. या चेंडूवरती एकच धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं 12 धाबा
धाव फलकावरती आल्यात सागर भोसगे. आपण बघतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलक पंच राज बडेकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय पंचांची भूमिका स्वीकारताना पाहताना मिळते आपण पाहतोय. आणि धाव फलकाचा विचार करायला गेला तर धाबा लागला धाव फलकावरती त्या 12 धाबा धाव फलकावरती नितेश पाटील. आपण बघतो शेवटचं षटक घेऊन आलाय नारपोली टीमचा. अमित भोईरनं मी तर म्हणा डोले झाकून मारलेला हा फटका. आपण बघतो 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. नरेंद्र चेंडूवरती आला होता आणि त्या चेंडूवरती मात्र तब्बल 2 धाबा खर्च होतात. 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धाव फलकावरती लागल्यात त्या 14. धाबा धाव फलकावरती लागल्यात. आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगती पथावरती. काल वावलेली टीमनं मात्र डंका वाजवला या मैदानावरती. आज कोणता संघ क्वालिफाय होणार याच्याकडे पूर्णपणे नजरा लागल्यात. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धोका संभवू शकतो. अमित भोईर हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर एकच धाब्या चेंडूवरती जोडली जाईल आणि एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धाव फलकावरती धावा येतील त्या 15 धाबा. समीर भोसगे आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. 15 धाबा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. धाबा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावरती नितेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. नितीचा हा चेंडू जबरदस्त करून काढला समीर भोसगेनं. या चेंडूवरती एकच धाव मिळते. दुसऱ्या धाब्याला प्राधान्य दिलं जाते. समीर भोसगे सुद्धा आपण पाहतो मैदानाच्या बाहेर एकच धाव जोडली जाईल या चेंडूवरती. तब्बल धाबा धाव फलकावरती लागल्यात त्या 16 धाबा. नक्कीच आपण पाहतोय किरोली संघ खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर हालेलूच्या मैदानावरती ढवलेपाडा विरोधात खेळताना त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी सुद्धा मी समालोचनासाठी होतो आणि राहुल भोईरला मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण या शेवटच्या सामन्यामध्ये राहुल भोईरला मात्र त्या ठिकाणी नजर लागली. या चेंडूवरती प्रीत भोईरने मारलेला हा फटका काळपेड पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धाव फलकावरती लागल्यात त्या 17 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अविनाश बडेकर आपण बघतो त्यांची कमतरता भासती आहे ती भैरवनाथ किरवले टीमला. खऱ्या अर्थानं आज शेवटचा दिवस तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि किरवले टीमनं मात्र सकाळपासून चांगली कामगिरी केली राहुल भोईरनं. पण शेवटच्या षटकामध्ये त्याच्यावरती नजर लागली. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. अठरा चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 18 धाबांची गरज आहे नारपोली टीमला. अविनाश बडेकर आपण बघतोय या खऱ्या अर्थानं रॉयल किरोबली टीमचा मात्र एक घातक आणि विस्फोटक फलंदाजाची कमतरता भासती आज भैरवनाथ किरवली टीमला. प्रीत भोईर ज्याच्या वाटेला एक चेंडू आला त्यांनी चांगली कामगिरी मैदानावरती केली. 17 धाबा धाव फलकावरती लागल्यात. येणारे शेवटचे 18 चेंडू 18 धाबांची गरज आहे. पण 18 धाबा नारपोली टीम किरवली संघाविरुद्ध सहज करेल का की या 18 धाबा जड होतील या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे आशाने गावचे सुपुत्र आपण पाहतोय साई पिंपळकर.
यस जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना किरवली विपक्ष नारपोळी संघ स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनलचा थरार. पहिला इनिंगचा विचार करायला गेला तर किरवली संघाने 17 धावा कुठलाच आणि 18 धावांचं लक्ष ठेवलं ते नारपोळी संघापुढे. येणारे 18 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज असेल ती नारपोळी संघाला. तसेच सलामीची जोडी रवाना होतीये ती नारपोळी संघाकडून नरेंद्र आणि कल्पेश मस्कर. तसेच किरवली संघाकडे जाऊया मैदानाकडे. येणारे 18 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज आहे. नारपोळी संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली आहे ते नरेंद्र आणि कल्पेश मस्कर. त्याच्या सांघिक कोर्टातला मॅनंडरी पावलाचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज संकेत बडेकर. येणारे 18 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज. टॅकेटवरती असणार गोलंदाज नरेंद्र. तसेच नॉन टॅकेटवरती असणार गोलंदाज कल्पेश मस्कर आणि त्याच्या समेत गोलंदाज संकेत बडेकर. किरवली संघासाठी पारितोषिक येते. जर किरवली संघ विजयी झाला तर प्रीत भोईर आणि समीर बडेकर यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुंदर गोलंदाजीची पेशकश. पहिला चेंडू निर्धाफकी करतोय गोलंदाज संकेत. येणारे 17 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज असेल आता नारपोली संघाला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून एक कुठली धाव लागली गेली नाहीये. नारपोळीच्या खात्यामध्ये येणारे 16 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज. सुंदर फटका. समाचार घेतला जातोय आणि फाय लेगच्या डोक्यावरून कणकणी करणारा 6 धाव्यांसाठी आलेला कणकणी षटकार. आता येणारे 15 चेंडू आणि 12 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. येणारे 15 चेंडू आणि 12 धावा संख्येची गरज असेल नारपोली संघाला. 2 उत्कृष्टरित्या चेंडूफेकी केले होते संकेतने, पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला तो फलंदाज नरेंद्र. आता येणारे 15 चेंडू आणि 12 धावा संख्येची गरज. सुंदर गोलंदाजी कमबॅक करताना दिसतोय. एक चौथी धाव घेतली जाणार का? आणि निश्चितच एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मध्ये धाव संख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. येणारे 14 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज असेल नारपोली संघाला. आता स्टॅकेटवरती असणार गोलंदाज कल्पेश मस्कर आणि त्याच्या समेत गोलंदाज संकेत बडेकर. चालू असलेला सामना स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनलचा थरा. नारपोली विपक्ष किरवली. 5वा चेंडू गोलंदाज संकेत तयार. सुंदर फटका खेचण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि विकेटचं पतन. पहिला हादरा बसला जातोय तो नारपोली संघाला कल्पेशच्या मार्फत. आता येणारे 13 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. तसेच जो प्रशांतजी दिसले
उर्फ बारके यांना विनंती असेल की स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आता वनडाऊनच्या विकेटवरती आलाय तो कल्पेश मस्कूची जागा वाढण्यासाठी जयेंद्र पाटील येणारे 13 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. गोलंदाजी उत्कृष्टरित्या साकारतोय गोलंदाज संकेत बडेकर. 7 धावा खर्च करून 1 विकेटचं पतन केलंय. सुंदर फटका घेतला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला वन बाउन्स साठी चौकार आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलेला चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाच्या अंती 11 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. किरवली संघ आपल्यासाठी पारितोषिक आहे. जर हा सामना विजय झाला तर प्रीत भोयर आणि समीर बाडेकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल आपल्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज असेल नारपोली संघाला. तसेच सांघिक कोटातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज आदित्य बडेकर आणि त्याच्या समेत असणार फलंदाज जयेंद्र पाटील. रिव्हर्स ऑफ टेम्प आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हालेला 4 धाव्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. आता येणारे 11 चेंडू आणि 3 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. जर आदित्य गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेटचे पतन केलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल समीरजी बाडेकर यांच्याकडून. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. सुंदर फटका फसला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे झेड सोडला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. आता येणारे 10 चेंडू आणि 2 धावा संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. सुंदर फटका लगावला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणारा 1 धाव कंप्लीट. 1च धावेत समाधानी मानावी लागते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. आता येणारे 9 चेंडू आणि 1च धाव संख्येची गरज असेल ती नारपोली संघाला. सुंदर फटका चेंडू जातोय विजयी चौकार आणि इथे विजय होतोय तो नारपोली संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचताय. नारपोली संघ जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजय झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक.